Hi friend, I am Rakesh Patil. Chapter number 8, Pollution for Standard 8. Now today discussing about the new point is water pollution. What is meant by water pollution? The mixing of natural and artificial unwanted or harmful material in a fresh water is known as water pollution. Unwanted material like example industrial wastage, lead particles, sand particles, and various material. The mixing of natural and artificial unwanted material म्हणजेच की आपले जे पाणी असतं स्वच्छ पाण्यामध्ये जे काही खराब किंवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित जे काही हार्मफुल मटेरियल असतं ते मिक्स झाल्यानंतर जे काही पाण्यामध्ये इफेक्ट होतात आणि त्याच्यामुळे जे काही परिणाम होतात त्यालाच आपण वॉटर पोल्युशन म्हणतो. की समजा कारखान्यामधून निघालेलं सांडपाणी हे त्याच्यावर विना प्रक्रिया करण्याचं किंवा कुठलीही प्रोसेस न करता ते पाणी डायरेक्ट नदी किंवा नाल्यात सोडलं जातं. नदी किंवा नाल्यात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला वॉटर पोल्युशन होण्याचे सर्वात मोठे चान्सेस दिसून येतात. नेक्स्ट इज वॉटर पोल्युटंट. नेक्स्ट इज water pollutant. New topic. The water pollutant are divided into three types: A. Biological pollutant, B. Inorganic pollutant, C. Organic pollutant. Inorganic pollutant, then biological pollutant and organic pollutant. First is biological pollutant. In biological pollutant, which type of material are contained in biological pollutant? Like water does not remain potable due to algae, bacteria, virus, parasite, etc. Diseases are spread due to the biological pollutant or biological pollutions. की वॉटर हे आपण जास्त काळासाठी त्याला एखाद्या भांड्यात किंवा माठ आपण त्याला साठवू शकत नाही, कारण की जास्त दिवस साठवल्यानंतर त्या पाण्यामध्ये असलेले बॅक्टेरिया किंवा अल्गी किंवा जे पॅरासाइट व्हायरस असतात ते क्रिएट होतात आणि ते क्रिएट झाल्यानंतर ते पाणी पिल्याने मानवाला त्याचे डिसीज आपल्याला ऑकरिंग होतात. त्याच्यामुळे बायोलॉजिकल पोल्युटंटमुळे आपल्याला वॉटर पोल्युशन होताना दिसून येते. Second is inorganic pollutant. Suspended particle like sand particle, fine sand particle, dust, soil precipitate of salt, compound of arsenic, cadmium, lead, mercury, and traces of radioactive material. की इनऑर्गॅनिक पोल्युटंटमध्ये काय काय येतं? फाईन सँड पार्टिकल्स किंवा डस्ट, सॉईल किंवा प्रेसिपिटेट ऑफ साल्ट, की सर्वात असे बारीक मातीचे कण असतात ते मिक्स झाले, किंवा बारीक आपले रेतीचे कण असतात वाळूचे ते मिक्स झाल्यानंतर, किंवा काही हार्मफुल इलेमेंट आहेत कॅडमियम ॲज लाईक अ लीड, मर्क्युरी, हे इलेमेंट आपल्या पाण्यामध्ये ॲड झाल्यामुळे की इनऑर्गॅनिक पोल्युटंट हे इनऑर्गॅनिक पोल्युटंट आहे आणि त्याच्यामुळे इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युशन हे क्रिएट होऊ शकतं. देन सी इज ऑर्गॅनिक पोल्युटंट. इनऑर्गॅनिक पोल्युटंट आर कंटेनिंग इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर, सेवेज, इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट्स एक्सेट्रा. की ऑर्गॅनिक पोल्युटंट काय आहेत? की जसं की आपण आपलं जे काही खत वगैरे म्हणतो आपण ऑर्गॅनिक खत, सेंद्रिय खत, ते आपण समजा एखाद्या ठिकाणी कुठंच नदीच्या काठावर लागून टाकलेलं असतं, किंवा आपल्या जे काही शेतीमध्ये जे फर्टिलायझर टाकलेले असतात ऑर्गॅनिक फर्टिलायझर, पावसाचे पाणी आल्यानंतर ते वाहून जातात आणि वाहून गेल्यानंतर ते कुठल्या तरी नदी नाल्यामध्ये जाऊन मिक्स होतात आणि त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन हे आपल्याला दिसून येते.
Hi friend. Next topic is reason of water pollution. A. Natural reason or B. Man-made reason. First is natural reason. First, aquatic weeds, depletion of oxygen level, and second is change in natural quality of water. की ऑक्सिजनची जर लेवल पाण्यामध्ये कमी झाली असेल तर त्यावेळेस की काय परिणाम होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे काय हे होऊ शकतं की पाण्यामधली ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे की जे पाण्यामध्ये असणारे प्राणी किंवा वनस्पती असतात त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास होतो आणि ते डेड झाल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होऊन ते पाण्यात मिक्स होतं आणि त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन आपल्याला होताना दिसून येतं. सेकंड इज डिकम्पोजिंग मॅटर की डिकम्पोजिशन ऑफ बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. की डिकम्पोजिशन प्रोसेस झाल्यामुळे एखादा वनस्पतीचं डिकम्पोजिशन होतं किंवा प्लांट किंवा ॲनिमल बॉडी किंवा जे काय असतं त्याचं असं आपण फेकून किंवा ॲनिमल्स डेड झाल्यानंतर आपण त्याला एखाद्या ठिकाणी आपण त्याला सोडून येतो किंवा तिथं त्याला आपण सोडून आल्यावर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर समजा पाऊस आला तर पाऊस आल्यानंतर त्याच्यासोबत जे काही ते बॅक्टेरियाज किंवा काय हार्मफुल मटेरियल वगैरे असतं ते परत पाण्यासोबत वाहून येऊन ते पाण्यामध्ये मिक्स होतं. सेकंड इज सॉईल इरोजन की सॉईल इरोजन झाल्यामुळे काहीतरी बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर जे असतात ते सॉईल इरोजनमुळे आपल्या पाण्यामध्ये मिक्स होताना आपल्याला दिसतात. अल्गीज, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ अल्गीज आर गेट पोल्युटेड वॉटर की जास्त प्रमाणात अल्गीज पाण्यामध्ये तयार झाल्यामुळे की वॉटर पोल्युशन हे तयार होताना दिसतं. हे होते आपले नॅचरल रिझन्स. देन सेकंड इज मॅनमेड रिझन की मानवामुळे होणारे किंवा मानवाने काही केल्यामुळे की त्याच्यामुळे आज आपल्याला वॉटर पोल्युशन होताना दिसतंय. फर्स्ट इज डोमेस्टिक सेवेज अँड सिटीज डिपॉझिट ऑफ इन द रिव्हर वॉटर की जास्त करून जे काय आपलं डोमेस्टिक सेवेज असतं ते एखाद्या नदीच्या पात्राच्या काठावर जे काही गावं किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काही ठिकाणी जे काही डिपॉझिशन ऑफ डोमेस्टिक सेवेज आहे ते एखाद्या नदीच्या पात्राच्या साईडला लागून किंवा काही लोक डायरेक्ट नदीमध्येच फेकतात. त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन आपल्याला होताना दिसतं. ॲज लाईक एक्झाम्पल बघितलं आपण जर आपल्या शिरपूरच्या अरुणावती नदीच्या साईडला क्रांतीनगरच्या साईडने जेव्हा जातो आपण तेव्हा बघितलंच असेल की एकदम रिव्हर बँकच्या साईडलाच डिपॉझिशन आपलं जे होतं डोमेस्टिक सेवेज किंवा जे काय असतं म्युन्सिपाल्टीचे जे कॉर्पोरेशन आहे ते सगळं तिकडेच सेवेज वगैरे करतात आणि तिकडेच डिकम्पोजिशन करतात. आणि जर नदीला पूर आला मोठा पावसाळ्याच्या दिवसात तर त्याच्यासोबत ते काही घाण असते ती वाहून येते आणि त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. सेकंड इज इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट, व्हेरियस पिगमेंट, ब्लिचिंग ऑफ केमिकल्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लीड्स एक्सेट्रा आर रिलीज इन टू दी वॉटर की इंडस्ट्रीमधनं जे निघणारं सांडपाणी असतं किंवा जे काही बाहेर निघणारं मटेरियल असतं की काही इंडस्ट्रीवाले त्याच्यावर प्रोसेस करत नाही. विदाऊट प्रोसेस ते पाणी किंवा जे काही वापरलेलं सांडपाणी असतं ते डायरेक्टली आपल्या वॉटरमध्ये रिलीज करतात आणि त्याच्यामध्ये काही पिगमेंट किंवा जे काही केमिकल्स असतात किंवा लेदर पीसेस असतात, फायबर्स, मर्क्युरी, लीड अशा प्रकारचे काही इलेमेंट किंवा काही हार्मफुल अनवॉन्टेड मटेरियल असतात ते आपल्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि वॉटर पोल्युशन घडून येतं. थर्ड इज ऑइल स्पिलिंग. वाईल ट्रान्सपोर्टेशन क्लिनिंग ऑफ टँकर ऑइल स्पिल इन टू दी वॉटर की जसं मोठमोठ्या जहाजांमधून तेल आपण वाहून नेतो, जे काय ऑइल असतात ते ऑइल शिपिंग होते तेव्हा काही वेळेस गळती, जे आपण तेलाची गळती म्हणतो ती गळती होते आणि आपल्या वॉटरमध्ये मिक्स होऊन वॉटर पोल्युशन क्रिएट होतं. आणि कधीकधी आता ऑइल टँकरचं
ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस काही काही वेळेस ऑइल टँकर वॉश केल्यानंतर जे काही वॉटर असतं ते परत पाण्यात जाऊन मिक्स होतं नाही, त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. फोर्थ इज यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. NPK. N means nitrogen, P means phosphorus, and K means potassium, containing in a chemical fertilizers. These these elements are contained in chemical fertilizers and pesticides like chlorine, carbohydrate. These elements are containing in pesticides, and these are at the time of rainy season. They flow and mix with water. की आपण जमिनीला जे काही फर्टिलायझर असतात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, हे केमिकल फर्टिलायझर आपण जमिनीला देतो. आणि पावसाच्या दिवसात जे काही पाऊस पडतो आणि त्या जमिनीमधून काही मटेरियल असतं, हे आपल्या वाहत्या पाण्यासोबत मिक्स होऊन फ्रेश वॉटरमध्ये जाऊन ते मिक्स होतं आणि वॉटर पोल्युशन क्रिएट करतं. आणि फिफ्थ इज अदर रिझन. की अदर रिझन काय आहेत, की वॉटर पोल्युशनसाठी अदर रिझन काय आहेत. डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्टेड्स, वॉशिंग ऑफ क्लोथ, disposal of ashes, water from thermal power plant. These reasons, these are all are man-made reason. Next point is effect of water pollution. इफेक्ट कशावर आणि कसा होतो वॉटर पोल्युशनचा. फर्स्ट आहे इफेक्ट ऑन ह्युमन बिंग. की मानवी जीवनावर वॉटर पोल्युशनचा काय इफेक्ट होऊ शकतो. फर्स्ट इज डिसीज लाईक हिपेटायसिस, टायफॉइड, डिसीज ऑफ स्किन अँड एलिमेंटरी कॅनल. की हेपेटायसिस किंवा टायफॉइड किंवा स्किन्स जे काही आपल्या त्वचेसंबंधित जे काही डिसीज असतात ते डिसीज होऊ शकतात. एलिमेंटरी कॅनल की अन्ननलिका जी असते तिचे काही डिसीज असतात एलिमेंटरी कॅनलचे, ते डिसीज आपल्याला दिसून येतात. किंवा एलिमेंट्स ऑफ लिव्हर, किडनी और ब्रेन. की जे काही आपले लिव्हर किंवा किडनीचे जे काही अवयव असतात किंवा ब्रेनचे काही अवयव असतात त्यांच्यावर वॉटर पोल्युशनचा सर्वात जबरदस्त इफेक्ट होऊ शकतो. देन डिफॉर्मिटेज इन बोन्स और हायपरटेन्शन. नेक्स्ट इज इफेक्ट ऑन इकोसिस्टीम. सेकंड, की जे काय आपली इकोसिस्टीम आहे तिच्यावर काय इफेक्ट होतं. रिटार्डेड प्लांट ग्रोथ. फर्स्ट इज रिटार्डेड प्लांट ग्रोथ. की जे वनस्पती असतात त्यांची जी वाढ असते ती कमी होते. सेकंड इज लॉस ऑफ प्लांट स्पेसीस. जे काही विविध प्रकारच्या जाती असतात वनस्पतीच्या त्या कमी होताना दिसत आहेत दिवसेंदिवस. सेकंड इज इन्क्रीजिंग इन साल्ट कंटेंट ऑफ वॉटर. की जे काय क्षारतेचं प्रमाण आहे पाण्यामधलं ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळे डिझॉल्व ऑक्सिजन लेवल. देन डिस्ट्रीब्युशन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम, disturbances in aquatic ecosystem, death of aquatic animals and adverse effect on sea birds. की दिवसेंदिवस जे काही क्षारतेचं प्रमाण आहे वॉटरमधलं ते वाढत चाललं आहे. देन नेक्स्ट इज डिक्रीजेस डिझॉल्व ऑक्सिजन लेवल. की जे पाण्यामध्ये ऑक्सिजनची जी काही लेवल होती ती सर्वात कमी होत चालली आहे आणि जी ॲक्वॅटिक इकोसिस्टम होती ती डिस्टर्ब होण्याच्या मार्गावर आलेली आहे. त्याच्यानंतर डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल. सर्वात जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल असतात त्यांना ऑक्सिजन भेटत नाही वॉटर पोल्युशन झाल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांची डेथ होऊ शकते. देन थर्ड इज अदर इफेक्ट काय आहेत वॉटर पोल्युशनचे. चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ वॉटर. जे काय वॉटरच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसून येतात. देन नेक्स्ट इज चेंज इन नॅचरल कलर अँड टेस्टेड्स. की जे पाण्याचा जो काही नॅचरल कलर आहे त्याच्यामध्ये चेंज आपल्याला दिसून येतो आणि जी काही टेस्ट असते ती आपल्याला सर्वात जास्त व्हेरियस प्लेसला व्हेरियस कलर्स अँड टेस्ट आपल्याला अनुभवायला भेटते. युजफुल ॲक्वॅटिक फाउना इज डिस्ट्रॉयड.
की जे काय आपल्याला मानवी जीवनासाठी उपयोगी येणारे जे काय ॲक्वॅटिक प्लांट होते किंवा ॲनिमल्स असतात त्या सध्याच्या काळामध्ये डिस्ट्रॉय होत चालले आहेत. सॉईल फर्टिलिटी इज अफेक्टेड. जी काय ज जमिनीची जी काय फर्टिलिटी असते ती खूप तिच्यावर अफेक्ट होऊ शकतात. अँड टॉक्सिक मटेरियल आर ॲडेड टू द क्रॉप. की जमिनीचे एवढी ॲसिड जमिनीवर ॲसिडिटी असते जमिनीची ती खूप वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे टॉक्सिक मटेरियल जे काय असतात ते डायरेक्टली ॲड थ्रू क्रॉप होतात आणि ते आपल्या मानवी जीवनाला खूप त्रासदायक आहेत. नेक्स्ट टॉपिक इज सॉईल पोल्युशन. व्हॉट इज मीन बाय सॉईल पोल्युशन? मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्टेड्स, birds and animal waste, insecticides, chemical fertilizers, weedicides are used in agriculture and these are gives harmful effect to soil, hence is called as soil pollution. की मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट, मानवी जीवनातील जे काही वेस्ट असतं ते, किंवा बर्ड अँड ॲनिमल वेस्ट, आपण जे काही शेतामध्ये फवारणी करतो इन्सेक्टिसाइड्स किंवा केमिकल फर्टिलायझर टाकतो ते, यांच्यामुळे जे काही सॉईलवर जे काही हार्मफुल इफेक्ट होतात त्यालाच आपण सॉईल पोल्युशन असं म्हणू शकतो किंवा असं म्हणतो. देन सेकंड इज इफेक्ट ऑफ सॉईल पोल्युशन. की सॉईल पोल्युशनचे परिणाम काय आहेत? फर्स्ट इज सॉईल फर्टिलिटी डिक्रीजेस ड्यू टू मिक्सिंग ऑफ salty अँड ॲसिड वॉटर फ्रॉम इंडस्ट्री. की सॉईलची जी काय फर्टिलिटी असते ती दिवसेंदिवस कमी होत चालली, कारण की जे काय क्षारतेचं प्रमाण आहे आणि परत की जे काय ॲसिड वॉटर असतं इंडस्ट्रीमधून निघणारं किंवा जे काही व्हेरियस टाईप ऑफ ॲसिडिक वॉटर असतं ते मिक्स झाल्यानंतर सॉईलची जी काही फर्टिलिटी असते ती खूप डिक्रीज होत चालली. सेकंड इज रेडिओ ॲक्टिव्ह अँड अदर पोल्युटंट एंटायर अँड पास थ्रू फूड चेन. की जे काही रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट किंवा जे काही पोल्युटंट आहेत ते आपल्या फूड चेनमध्ये डायरेक्टली एंटायर होतात. बिकॉज जे काय आपण सॉईलमध्ये जे काही क्रॉप लावतो ते क्रॉप आपल्या जमिनीमधलं जे काही पाणी असतं ॲसिडिक वॉटर किंवा जे काही एलिमेंट असतात ते इनडायरेक्टली ते ॲब्सॉर्ब करतात आणि ते फूडमध्ये स्टोअर होतं आणि तेच फूड जे काही ह्युमन बिंग असतात ते फूड खातात आणि त्याच्यामुळे काही ह्युमन बॉडीला सॉईल पोल्युशनचा पण हार्मफुल इफेक्ट होऊ शकतो. थर्ड इज प्रॉब्लेम ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्रीजिंग ड्यू टू सॉईल पोल्युशन. की जो काय वॉटर पोल्युशनचा जो काय प्रॉब्लेम आहे तो कशामुळे इन्क्रीज होऊ शकतो आहे की सॉईल पोल्युशनमुळे. जेवढं जास्त सॉईल पोल्युशन होईल तेवढा जास्त इन्क्रीज प्रॉब्लेम आपल्याला वॉटर पोल्युशनचा होऊ शकतो. टॉक्सिक सबस्टन्स लीच इन टू वॉटर, सिमिलरली डिसीज स्प्रेड टू दी व्हेरियस पॅथोजन्स. देन नेक्स्ट इज रिलेशनशिप ऑफ सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन. की सॉईल पोल्युशनचं रिलेशन काय एअर आणि वॉटर पोल्युशनशी. इन्सेक्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर, weedicides आर युज्ड इन ॲग्रिकल्चर विच कॉज अ सॉईल पोल्युशन. की आपण जे काही इन्सेक्टिसाइड्स असतात, केमिकल फर्टिलायझर्स असतात, जे काही कीटकनाशक फवारे असतात ते आपण आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये यूज करतो आणि त्याचा परिणाम सॉईल पोल्युशनवर होतो. तर समजा आता एक्सेसिव्ह स्प्रेड इन्सेक्टिसाइड्स और weedicides आर मिक्स विथ एअर अँड कॉझिंग एअर पोल्युशन. सिमिलरली एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर कॉज अ वॉटर pollution. Soil pollutions occur due to mixing of human waste and birds and animal waste. ही समजा इन्सेक्टिसाइड्स जे काही एक्सेसिव्ह आपण स्प्रे केला इन्सेक्टिसाइड्स किंवा हे जे काही कीटकनाशक असतात, बुरशीनाशक असतात ते आपण जे एक्सेसिव्ह स्प्रे केला तर ते आपल्या जे काही हवा असते हवेशी मिक्स होऊन त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. तसंच सेम की आपण जे केमिकल फर्टिलायझर असतं त्याचा जास्तीत जास्त यूज जर केला आपल्या जमिनीमध्ये तेच
फर्टिलायझर पाण्यासोबत मिक्स होऊन वॉटर पोल्युशन होतं. आणि सॉइल पोल्युशन ऑकर ड्यू टू, की सॉइल पोल्युशन कशामुळे होतं आहे, की मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्टेड्स, बर्ड्स अँड ॲनिमल वेस्टेड्स. दिस रिलीज various stinking gases causing air pollution. Some waste may be cause water pollution. की याचं रिलेशनशिप काय, तर मग समजा जर सॉइल पोल्युशन झालं तर त्याच्याच सोबत एअर पोल्युशन पण होतं आणि वॉटर पोल्युशन पण होतं. देन नेक्स्ट टॉपिक इज पोल्युशन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. की जे काय प्रदूषण आहे त्याच्यावर काही नियम काढलेत सरकारने, त्याच्यावर काही कंट्रोल कसे कंट्रोल केलेले आहेत किंवा त्याच्यावर काही उपाय, बंधनकारक उपाय काय सांगितले आहेत ते बघूया. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज सम लॉ ऑर कंट्रोल्स. की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही लॉ आणि कंट्रोल्स तयार केलेले आहे. रेग्युलेशन्स अँड प्रिव्हेन्शन्स फॉर पोल्युशन. फॉलोइंग्स आर लॉ रिगार्डिंग फॉर पोल्युशन कंट्रोल. की पोल्युशन कंट्रोल जे काय सेक्टर आहे त्यांनी काही लॉ तयार केले आहेत. फर्स्ट इज वॉटर पोल्युशन्स अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974. की 1974मध्ये वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शनसाठी हा लॉ तयार केला गेला आहे. सेकंड, एअर पोल्युशनसाठी 1981मध्ये लॉ तयार केला गेला होता. आणि थर्ड, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी लॉ हा 1986मध्ये तयार केला गेला होता. थँक यू फ्रेंड टू ऑल ऑफ यू. द चॅप्टर नंबर 8 pollution is finished.